चला सलामीच्या फलंदाज पाठवायचे आहेत आपल्याला. वेळ खूप कमी आहे. झेन फायटर वेळ खूप आणि खूपच कमी आहे. चला स्टार्ट द मॅच. लेट्स प्ले. अनिकेत सायगावकर विरुद्ध नासिर डांगे. पहिला चेंडू आणि काय घडलंय, काय बिघडलंय. दोन्ही पंचांचं बोट उंचावलंय आणि नासिर माघारी परततोय. पहिल्या चेंडूवर नासिर धावबाद झालाय. मोठा मासा गळाला लागलाय पहिल्याच जाळ्यामध्ये. काय जाळं फेकलं एसजीसीसीने आणि अनिकेतने, आणि ते जाळं फेकलं अनिकेतने, मात्र खेचलं अमितने आणि मोठा मासा गळाला लागलाय. नासिर माघारी परततोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो अफनान. दुसरा चेंडू अनिकेत याचा अफनान साठी. पुन्हा एकदा धुरा सांभाळावी लागेल अब्दुल्लाला आणि अफनानला. नासिर बाद झाल्यानंतर जशी मागच्या सामन्यामध्ये दोघांनी धुरा सांभाळली होती, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसलाय. नशिबाने साथ दिली, नाहीतर पुन्हा एकदा डगआउटचा रस्ता मोकळा झाला असता अफनानसाठी. पुन्हा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. अनिकेत आणि मिहीर मात्र दाखवून देतात की आम्ही या स्पर्धेसाठी मुंबईवरून का आलोय हे सिद्ध करून देत आहेत. आणि मिहीर गोलंदाजी फलंदाजी तर अनिकेत सुद्धा त्याला तेवढेच ताकदीने साथ देते. अनिकेत पुढचा चेंडू. अनिकेत याचा पुढे येऊन खेळा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. पहिला कोणत्याही खेळाडूने वैयक्तिक 15 धावा जर आपल्या खात्यात जमा केल्या तर त्याला महेश नागू पालेकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आहे. काय झेल टिपलाय कर्णधार यश याने, खरोखरच सुंदर झेल टिपलाय. आणि मागच्या सामन्यामध्ये एक तुफानी फलंदाजी करणाऱ्या अब्दुल्लाला मागे परतवलंय. डगआउटचा रस्ता मोकळा केलाय, वाट मोकळी केली आणि डगआउट मध्ये पाठवलं. त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो बासित. आता मात्र अफनान याला मात्र गदा आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. ती गदा अफनानला पेलवते की नाही ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. मात्र त्याची साथ देण्यासाठी त्या गद्याचा दांडा सुद्धा बासित पकडतोय की नाही ते सुद्धा बघायला लागेल. पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक हे एसजीसीसी साठी स्वस्तात आहे. एक बडी बाद आणि एक धाव मिळते. मात्र हे षटक झैन फायटर साठी खूप महागडं ठरतंय. तसं सांगायचं झालं तर झैन फायटर साठी 2 गडी बाद झालेत आणि एक धाव फलकावरती लागले.
मात्र नासिर धावबाद होता त्यामुळे ती धाव अनिकेतच्या खात्यात गेली नाही. पुढे आला त्याच्यामुळे नक्कीच चेंडू वरून टाकला गेला. सार्थक याने एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावफलक पोहोचले ते 2 धावांवर. एक चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा अफनान समजवते बासितला. बासित नवीन खेळाडू आहे. नवीन खेळाडू ज्या वेळेला असं येतात ना, आपल्याला माहितच आहे की युवा पिढीचं रक्त हे गरम असतं आणि ते खेळाडू ॲग्रेसिव्ह असतात थोडेसे. शांत डोक्याने खेळणं त्यांना जमत नसतं. म्हणतो तोच फटका आणलाय बासितने. मात्र एका बाजूने गडी बाद होत असताना सुद्धा विकेट राखून खेळणं हे नवीन फलंदाजांना जमत नसतं. थोडेसे ॲग्रेसिव्ह असतात आणि त्याच्यामध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात कधी कधी गडी सुद्धा गमावला जातो. मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मला हेच कळत नाही प्रत्येक वेळेला, ज्या वेळेला फलंदाज फटकेबाजी करत असतात त्यावेळेला कोणतीही मागणी त्यांच्याकडनं नसते. मात्र चेंडू निर्धाव गेला की एकतर वाईट तरी मागत असतील किंवा फास्ट तरी म्हणत असतात. प्रत्येक वेळेला फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळतं. मला वाटतं अमित सरांकडनं अशी चुकी कधी होत नाही. मात्र पहिल्यांदा अमित सरांचा वेगळा आवाज मला ऐकायला मिळाला. मला वाटतं थोडासा वाटला त्यांना. ठीक आहे. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. नो बॉल घोषित केलाय पंचांनी. मला वाटतं लाईन टच केले. ती लक्ष्मण रेषा आहे आपल्यासाठी. त्या लक्ष्मण रेषेवर जर आपण पाय टाकलात तर तो पाय जळणार हे 100% ठरलेलं असतं. एक धाव विरोधी संघाला दिली जाते. काय फटका हाणलाय. सुंदर सुरेख देखणा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचते ती 7 धावांवर. बाहेरून कमेंट्स नको आहेत प्लीज. निर्णय सर्वस्वी पंच देतील. नो बॉल. नक्कीच नो+1 आहे ना सर. नो+1. ओके ओके. तेच जरा 4 बॉल. चला आयोजक बॉल उपलब्ध करून द्यायचा आहे तो. नबील नबील 5 चेंडू आणि 9 धावा धावफलकावरती लागल्यात. नो बॉल. क्षेत्ररक्षण गोटूचं चांगलं झालं. नो+1. पुन्हा एकदा मिळत आहेत 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती दुहेरी अंकामध्ये 11 धावांवर. म्हणजे आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात सार्थकने 5 चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू अजूनपर्यंत बाकी आहे, तो सुद्धा फुलटॉस चेंडू. गोटूकडे वारंवार चेंडू का मारला जातोय तेच कळत नाही. गोटू अजूनपर्यंत एकही चेंडू सोडत नाहीये. गोटूला चेंडू अडवण्याची, चेंडू पकडण्याची मला वाटतं जास्त सराव असल्यामुळे चेंडू काही गोटूच्या हातातून सुटत नाहीये. तरी सुद्धा फलंदाज वारंवार गोटूकडे चेंडू मारला जातोय. धावसंख्या पोहोचते 12 धावांवर. 12 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. आउट ऑफ द बॉक्स. जसा चेंडू सरळ सीमारेषे बाहेर तसा अफनानला सुद्धा सीमारेषे बाहेर जावं लागेल.
तिसरं षटक आपण पाहतोय. सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये अमित सर आतापर्यंत सुंदर गोलंदाजी आपल्याला अमित सरांची पाहायला मिळते. प्रत्येक षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं जातोय त्यांच्याकडनं. पुन्हा एकदा एक धाव मिळते. शांत गतीने संत गतीने एक संयमी खेळी आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला मिळते. धावसंख्या पोचते ती 14 धावांवर. 2 चेंडू बाकी आणि काय सुंदर चेंडू. चेंडू लेंथ वर पडला होता. लाईन पिचच्या बाजूला थोडासा पडला आणि चेंडूने गिरकी घेतली. चेंडू गर्दीशी वळला आणि आतमध्ये आला. फलंदाजाला सुद्धा कळलं नाही. रय्यान थोडासा बावरला. आता मात्र बावरलाय तो अमित. नो +1 मिळतील 2 धावा. एक तेरी तो एक मेरी. एक निर्धाव चेंडू सोडला तर नंतर लगेच 9 पडला आणि एक धाव मिळाली. या 2 धावांच्या मध्ये धावफलक पोहोचवलंय 16 धावांवर. आणि त्याच्यात चांगलं काम झालं ते म्हणजे नबील स्ट्राईक एंडवर आला. आणि चांगलं म्हणण्यापेक्षा हे अमित साठी चांगलं झालं. त्याच्यानंतर नबील सुद्धा बाद झालाय. 5वा गडी बाद झालाय या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या तिथेच थांबलेली 16 धावांवर. चार धावा खर्च केल्या अमितने आणि एक गडी मिळवला. 2 येस. आम्हाला माहिती आहे तुम्हाला काही स्कोर वगैरे सांगण्याची गरज नसते. मीर मुंबई रिटर्न. चला दर्यावर्दी तयार राहायचंय. दर्यावर्दी विरुद्ध कोणता संघ येईल सेमीफायनल मध्ये. एरिया वाईज मधून पाकाडी पद्धतीचे सामने आपण पाहतोय. श्रीवर्धन तालुक्यासाठी मर्यादित असलेल्या सामन्यांची आपण फेरी पाहतोय. शेवटचे क्षण बाकी आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील कोणता संघ फायनल मध्ये धडक देईल ते पाहण्याची वेळ आता आलेली आहे. काही क्षणातच आपण त्या वेळेकडे पोहोचणार आहोत. तत्पूर्वी नक्कीच मैदानावर झालेल्या घडामोडी असतील त्या म्हणजे 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्रातील 4थं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या पोचते ती 18 धावांवर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी स्वैर घोषित केलाय. अमितच्या हातात चेंडू येऊन लावेपर्यंत रय्यान सुखरूपरित्या क्रीज मध्ये पोहोचलाय. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावच्या मध्ये धावसंख्या पोचते 19 धावांवर. पुन्हा एकदा रय्यान विरुद्ध मोठा फटका मात्र सुंदर आणि घसरलाय. काय फास्टेस्ट हँड आपल्याला पाहायला मिळाले अमित सरांचे. खरोखरच आपण पूर्ण विश्वामध्ये ज्याचे फास्टेस्ट हँड आहेत ते आपण सांगितलं झालं तर मास्टर माइंड महेंद्रसिंग धोनी यांचे आपण फास्टेस्ट हँड पाहतो. मात्र यष्टीरक्षणामध्ये पाहायला झालं तर ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक माजी खेळाडू ॲडम गिलक्रिस्ट यांच्या नावावर जास्तीत जास्त गडी यष्टीच्या मागे घेतल्या गेल्या ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. डेथ बॉल. दोन चेंडू बाकी. 21 धावा धाव फलकावरती. काय सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला चेंडू. चेंडूने उसळी घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातात गेला. यष्टीरक्षकाने आपलं काम पूर्ण केलं चेंडू अडवण्याचं. शेवटचा चेंडू बाकी. सत्र संपलंय. सॉरी वाईड आहे. ओके सॉरी. हा स्वैर चेंडू आहे. 22 धावा धावफलकावरती लागल्यात
अमित सरांचे फास्टेस्ट हँड पाहिल्यानंतर तो चेंडू त्या पंचांकडे मुख्य पंचांकडे आमचं लक्षच गेलं नाही. आम्ही तर अमित सरांचं यष्टीरक्षण पाहत राहिलो. त्यानंतर गुणलेखकाने सांगितलं की नाही, शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 23 धावांवर. म्हणजे 24 चेंडू आणि 24 धावांची गरज SGCC या संघाला जिंकण्यासाठी. एक फायटिंग स्कोर आपण याला म्हणू शकतो. चांगली गोलंदाजी हाताळली होती. अनिकेतने एक गडी मिळवला आणि एक धाव खर्च केली. त्यानंतर दुसरी चांगलं षटक हाताळले ते अमित सरांनी. अमित सरांनी 4 धावा खर्च केल्या आणि 2 गडी मिळवले. त्याच्यानंतर मिहिरने सुद्धा 7 धावा खर्च करून एक गडी मिळवला होता. काही माफक धावा दिल्या होत्या, मात्र सार्थक याने 11 धावा खर्च केल्या आणि 23 धावांचा पल्ला पार केला तो झेन फायटर या संघाने. 24 धावा पाहिजे विजयासाठी SGCC या संघाला. मात्र विजयासाठी जर विजय झेन फायटरला मिळवायचा असेल तर या 23 धावांवर रोखावं लागेल SGCC या संघाला. आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये गोटू याची फटकेबाजी, एका षटकामध्ये सामना संपवला होता गोटूने. फलंदाज पाठवायचे आहेत SGCC. अनिकेत सायगावकर आणि यशवंत वाटोरे. नासिर डांगे. पहिला चेंडू बॅटची कडा घेतली, मला वाटतं नक्कीच बॅटची कडा घेतली आणि एक धाव मिळते ती. झेल सोडलाय रय्यान याने, यशवंत वाटोरे याचा. कारण मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी त्याच्याकडनंच पाहायला मिळाली होती. आणि सांगायचं झालंच तर क्रिकेटचं ब्रीद वाक्यच ते आहे, पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. मात्र झेल सोडलाय रय्यांच्या माध्यमातून. बघूया हा झेल कितपत महाग ठरतोय झेन फायटर या संघाला. पण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू गोटू. झेल सोडल्याचा फायदा उचलला गोटूने. एक धाव घेतली. दुसरी धाव घेऊ इच्छित होता गोटू, मात्र अनिकेतने त्याला थांबवलं. थांब, तेरी बारी खतम हुई, अभी मेरी बारी चालू आहे. पुढचा चेंडू. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती लागल्या. चौथा चेंडू नासिर याचा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू निर्धाव राहिलाय. अनिकेतला सुद्धा समजू शकलेला नाहीये हा चेंडू. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचं समीकरण जर आपण पाहिलं तर इथं गुणफलकावर जर पाहिलं तर 1 डॉट 1 डॉट असं आपल्याला पाहायला मिळतं समीकरण. आणि एक वेगळ्या पद्धतीने पाहिजे झालं तर 10-10 नंबरचं सरकार, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा चेंडू वाईड. एक वेगळंच समीकरण बाहेर काढलं नासिरने. चेंडू स्वर फेकला गेला. तिसरी धाव धावफलकावरती लागते. 4 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. अनिकेत आणि गोटू फलंदाजीसाठी पुन्हा एकदा चांगला फटका आणि इत्तुसा 2 धावा मिळतात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 5 धावांवर. 5 चेंडू 5 धावा, म्हणजे आता समीकरण बरोबरीत आणलंय अनिकेतने. जिथे 24 चेंडू 24 धावांची गरज आहे तिथे समीकरण बरोबर आणलं गेलंय. 5 चेंडू 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील आपण म्हणतो पॉवर प्लेचं षटक हे हाणामारीचं षटक असतं, पण पाहायचं झालं तर पॉवर प्लेचं षटक हेच खरं हळुवार खेळण्याचं असतं. काय सुंदर एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू अडवला गेला, स्टँड केला नबीलच्या हातात चेंडू गेला. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 6 धावा SGCC या संघाची.
आता मात्र 18 चेंडू आणि 18 धावांची गरज अजूनपर्यंत विजयासाठी. जर आपल्याला विजय मिळवायचा असेल, जर आपल्याला सेमीफायनल मध्ये दर्यावर्दीच्या विरोधात खेळायचं असेल तर 18 चेंडू मध्ये 18 धावा बनवाव्या लागतील. आणि जर झेन फायटर संघाला जर दर्यावर्दी विरोधात खेळायचं असेल तर 16 धावांवर रोखावं लागेल. कारण जर 17 धावा बनवल्या गेल्या तर सुपरवर पुन्हा एकदा खेळावी लागेल. याची सुद्धा नोंद घ्यावी. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो बासित. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय अनिकेत याने. अनिकेत चांगलं खेळतो अजूनपर्यंत. फटकेबाजी अनिकेतकडनं पाहायला मिळाली. हलक्या हाताने संत गतीने शांतपणे क्रिकेट खेळला जातोय. जर खराब चेंडू आला तर त्या चेंडूवर फटका मारला जातोय, नाहीतर त्या चेंडूचा सन्मान केला जातोय. याच पद्धतीने यशवंत मात्र ते काही पाहत नाहीये. यशवंतला फक्त एवढंच पाहायचंय की माझ्या बॅटमधून चेंडूचा फटका हा मोठा घणाघाती असला पाहिजे. कारण याच्यामध्येच फर्निचर डिस्ट्रॉय, पहिला झटका, पहिला हादरा, पहिला गडी गारद SGCC संघाचा यशवंतच्या रूपाने गो टू बाद झालाय. त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो मीर सतम. बासित याचा तिसरा चेंडू, मीरसाठी पहिला चेंडू आणि झेल उडालाय. मात्र तो पकडता आला नाही रय्यानला. त्या दरम्यान एक धाव पूर्ण होते. मिहिरने सुद्धा आपला बळी दिला होता, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मला वाटतं एकतर मला वाटतं ते फॅन तरी तुटला असेल ना, तर फॅन मधल्या बांधलेली दोरी तरी तुटली असेल. म्हणून आत्महत्या काही झाली नाही मिहिरची. मीर सुखरूपरित्या पोहोचला. मात्र ही आत्महत्या झाली नाही याचा आनंद मीरला झाला असेल. धावसंख्या तिथेच थांबलेली. 8 धावा, 3 चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा अनिकेत सायगावकर, बासित टंगे. पुढचा चेंडू, मोठा फटका आणि गचाळ क्षेत्ररक्षण अब्दुल्ला याच. अनिकेतला मिळत आहेत तब्बल 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 12 धावांवर. दुहेरी अंकामध्ये 12 धावा, 4 चेंडू आणि 12 धावा. मी मगाशी म्हणत होतो की अनिकेत चांगल्या चेंडूला सन्मान देतोय आणि खराब चेंडूवर फटकेबाजी अनिकेतची पाहायला मिळते. अनिकेत एकदा चांगला फटका. मात्र अफनांच्या हातात चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचतय ते 13 धावांवर. 5 चेंडू आणि 13 धावा. अजूनपर्यंत एक चेंडूचा खेळ बाकी आहे मिहिरसाठी. बोल्ड, मीर माघारी परततोय. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज विजयासाठी. अनिकेत आणि राहुल, चला टाइमपास करायचा नाहीये, टीम मीटिंग नकोय. वेळ खूप झालाय. खूप लांबून आलेले संघ आपल्याला कधी खेळायला मिळते याची वाट बघतायत. या स्पर्धेमध्ये खूप लांबून संघ सहभागी झालेत, याची सुद्धा दक्षता आपण घ्यायची आहे.
नबील हलक्या हाताने खेळून काढलाय. गोटूचा आवाज जरा जास्त येतोय मला वाटतं. चेअरअप करतोय आपल्या संघासाठी, मनोबल वाढवतोय आपल्या खेळाडूंचा गोटू. मी बाद झालो म्हणून काय झालं, जे मैदानावर उभे आहेत त्यांचं मनोबल मी वाढवणार आणि आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाणार. हे सुद्धा महत्वाचं असतं. आपल्याला नक्कीच माहिती असेल, ज्यावेळेला एखाद्या संघाविरुद्ध पूर्ण रसिक प्रेक्षक टाळ्या वाजवत असतात तर त्या संघाचा परफॉर्मन्स तेवढाच चांगला होत असतो. एकदा मिळते, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 15 धावांवर. 2 चेंडू आणि 15 धावा धाव फलकावरती लागल्या. तिसरा चेंडू नबील याचा अनिकेत साठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय नासिर डांगे. पुढचा चेंडू आणि मिळतायत नशिबाचा चौकार. चेंडू जात होता 2 धावांकडे, दुहेरी धावाकडे जात होता. मात्र चेंडूला सुद्धा वाटलं की आपण 2 धावामध्ये आपली किंमत कमी होईल म्हणून आपण 4 धावांवर जावावं आणि या 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 19 धावांवर. 3 चेंडू आणि 19 धावा म्हणजे या चेंडूने सुद्धा आपली किंमत वाढवली. 19 धावा धाव फलकावरती, 3 चेंडू आणि 19 धावा. मी मगाशी म्हणालो होतो, ज्या वेळेला कोणत्याही संघाबद्दल ज्यावेळेला रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या पडतात त्यावेळेला त्या संघाचं मनोबल वाढतं आणि त्यानंतर बाकीचे निर्णय त्यांच्या बाजूने येत असतात. असंच मनोबल वाढवण्याचं काम मला वाटतं गोटू करतोय काय. मला वाटतं हा गेम प्लॅन सुद्धा असू शकतो. पुन्हा एकदा मोठा फटका. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. धावसंख्या पोचते ती 20 धावांवर म्हणजेच येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. 15 धावा बनवल्यात. महेश पालेकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस अनिकेतसाठी. 15 धावा पूर्ण केल्यात अनिकेत याने वैयक्तिक खात्यात. गोटू अनिकेतला 100 रुपये मिळालेत. 15 धावा बनवल्यात त्यांनी. महेश पालेकर चला आपले 100 जमा करायचे आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण रय्यान याचं. हेच क्षेत्ररक्षण जर मगाशी अनिकेतचा झेल टिपला असताना रय्यानने तर काम फत्ते होतं. मात्र खूप उशीर केलाय थोडासा. मात्र अजून वेळ गेलेली नाहीये. काळ गेलाय, वेळ गेलेली नाहीये. अजूनपर्यंत 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे विजयासाठी. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे, त्याच्यामुळे कधी काय होईल म्हणतो तोच गडी बाद झालाय. कधी काय होईल ते क्रिकेटच्या खेळात सांगू शकत नाही. चला 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. दर्यावर्दी आपला संघ तयार ठेवायचा आहे सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी. रय्यान 4थं षटक हाताळण्यासाठी. आता सगळी धुरा नासिरने रय्यानच्या खांद्यावर दिली आहे. विजयाची गदा ही रय्यानच्या खांद्यावर ठेवली गेली. आता ती गदेचं वजन पेलवेल की नाही रय्यानला हे सुद्धा पाहायला मिळेल येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. रय्यानने जर गडी मिळवला, रय्यानने जर सामना जिंकवला तर उसामा चोगले यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आहे. एक धाव मिळते आता. मात्र अनिकेतने आपलं काम पूर्ण केलंय. अनिकेत सेफ झालाय आणि डेंजर झोन मध्ये टाकलंय ते अमित याला. आता अमित डेंजर झोन मध्ये उभा आहे. 5 चेंडू मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय की सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतंय.
क्षेत्ररक्षण थोडस क्लोज केलं गेलंय अमित साठी. अमित कंगणे, आपला अनुभव पणाला लावावा लागेल. आपले वयाची 42 ते 43 वर्षाचा खेळाडू आज आपल्याला खेळताना दिसतोय. तो अनुभव काय, खूप वर्ष आपण या संघामध्ये खेळतोय, तो पणाला लावावा लागेल. आपली मेहनत कामाला लावावी लागेल. अमित याला मात्र निर्णय पंच घेतील. बाहेरून कमेंट्स करायच्या नाहीयेत. पंच निर्णय पंच देतील. सार्थक, आता मात्र 4 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी आली. या फलंदाज बाद झाल्यानंतर सामना कधी या बाजूला जातोय तर कधी त्या बाजूला जातोय. सामन्यात रंगत वाढत चालले, सामन्यात मेहनत वाढत चालली. मेहनत दोन्ही संघांना करावी लागेल, कष्ट दोन्ही संघांना करावे लागतील. कारण क्रिकेटच्या पटलावर स्वप्नील सांगायचं झालं तर जीवनाची परीक्षा सोपी नाहीये. स्वप्नील, जीवनाची परीक्षा सोपी नाहीये. संघर्षाशिवाय कोणी महान नाहीये. जोपर्यंत टाकीचे घाव पडत नाही तोपर्यंत दगडाला सुद्धा देव पण येत नाही. 4 चेंडू 3 धावांची गरज. 4 चेंडू मध्ये 3 धावा बनवल्या तर SGCC विजयी होऊ शकतो. 4 चेंडू मध्ये जर एकच धाव बनवू दिली तर झेन फायटर विजयी होऊ शकते. मात्र 4 चेंडू मध्ये 2 धावा बनवल्या तर सुपर ओव्हर सुद्धा पाहायला मिळू शकते. काय होईल, कारण क्रिकेट हा निश्चितांचा खेळ आहे. आपण पाहतो, कोणीही कितीही प्रेडिक्शन जरी आपल्याला इथे सांगितलं तर त्याचा काही फायदा नसतो. आणि आता मात्र पंचांची जबाबदारी वाढले. पंच सुपर पंचांकडे जातात त्यावेळेला आपलं अपील करण्याचं काम संपलेलं असतं आणि काम चालू होतं ते पंचांचं. सॉफ्ट सिग्नल प्लीज. फलंदाज बाद झालाय. आता मात्र आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावा विजयासाठी. अनिकेत, उसामा, 100 रुपये निकालने पडेंगे शायद. 3 चेंडू 3 धावा. मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील दोन्ही संघांना. मला वाटतं गोटू, मगाचपासून आपण मनोबल वाढवत होतो, आता मनोबल वाढवण्याची खरी गरज आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. मैदानात काही घडू द्या, मात्र इकडे 2 मित्र एकमेकांविरोधात आहेत. एका बाजूला गोटू, एका बाजूला उसामा उभा आहे. आता बघूया काय होते ते. रय्यान, याचा पुढचा चेंडू
मोठा फटका पाहायला मिळतो आपल्याला, एक धाव पूर्ण मिळते आणि हा विजयी चौकार अनिकेतच्या बॅट मधून येतोय. विजयाचा शिल्पकार ठरलाय अनिकेत सायगावकर, विजयाचा शिल्पकार. अनिकेत साठी 100 रुपयाचं बक्षीस. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अनिकेत सायगावकर आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखरच सामन्याचा काया पलट केला. ओके, सामन्याचा काया पलट केला आणि मी विनंती करतो यश तबीब यांना, आपण अनिकेतला हे महेश पालेकर यांच्याकडनं आलेलं 100 रुपयाचं पारितोषिक आणि सामनावीरचं मेडल परिधान करायचं आहे. हॅलो, नक्कीच सुंदर असा सामना आपला पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का अशी आतुरता सगळ्यांना लागली होती. जर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला तर नक्कीच मजा आली असती. चला, मॅन ऑफ द मॅचचं मेडल परिधान करण्यासाठी यायचं आहे आपण. अनिकेत सायगावकर, मॅन ऑफ द मॅच अनिकेत सायगावकर. सुंदर फलंदाजी केली, चौकार ठोकून आपल्या संघाला विजयी केलं तुम्ही अनिकेत सायगावकर. प्लीज मी आपल्याला विनंती करतो की आपण लवकरात लवकर आपलं मानाचं मेडल परिधान करण्यासाठी यायचं आहे. तसेच विनंती करतो दोन्ही संघाचे कर्णधार एसजीसीसी आणि दर्यावर्दी दोन्ही संघाच्या संघनायकांना सुद्धा मी विनंती करतो की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. सुंदर असा सामना आपला पाहायला मिळाला.